शेतकरी मित्रांनो बघा, आपल्याला शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी सांगितलेलं आहे की फार्मर आय डी काढा, फार्मर आय डी काढा. आपण फार्मर आय डी काढून झालेले आहेत. काहींचे फार्मर आय डी वगैरे बाकी आहेत, त्यांचं अनुदान वगैरे रोखलेलं आहे हे तुम्हाला माहीत आहे. कारण फार्मर आय डी शिवाय कोणत्याही शेतकऱ्याला अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही हे शासनाने काय केलेलं आहे, पाठीमागच सांगितलेलं आहे. त्यामुळे कृषी विभागाचे लोक, शेतू सुविधा केंद्रावाले, तलाठी असल, मंडळ अधिकारी असल यांच्यामार्फत त्यांचे जे समन्वयक नेमलेलं आहे त्याच्यामार्फतही काय केलेलं आहे, फार्मर आय डीची सुविधा सर्वांना दिलेली आहे. त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे, फार्मर आय डी काढून घ्यायचे आहेत. कारण फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला शेतकरी ज्या सुविधा आहेत त्या मिळणार नाहीत आणि लाभही मिळणार नाही, तुम्ही अनुदानही तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळं काय करायचं आहे, फार्मर आय डी काढायचा आहे. आणि काही शेतकऱ्याचं काय झालं आहे की 2 गावात जमीन आहे, मग काही गट काय गेलेले आहेत फार्मर आय डीला अटॅच झालेले आहेत, काही नाही झालेले आहेत. मग त्यांनी काय करायचं आहे, आपला मंडळ अधिकारी जे आहे किंवा मग तलाठी आहे त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे की आमचे ह्या गावामध्ये जमीन आहे, असं असं आहे आणि हा गट काय झालेला आहे, राहिलेला आहे. कारण फार्मर आय डीला हा गट अटॅच झालेला नाही आणि त्यामुळं मग आम्हाला त्या गटाचं त्या गावातलं जमिनीचं अनुदान वगैरे येत नाही, त्याचा लाभ घेता येत नाही. आणि काहींचा मोबाईल नंबरचा प्रॉब्लेम असेल, कारण ज्यांनी काढले होते काही कृषी विभागाच्या मार्फत तर त्यांनी स्वतःचाच मोबाईल नंबर टाकलेला आहे, अशाने सुद्धा काय करायचं आहे, चेंज करून घ्यायचं आहे. मग ते चेंज करण्यासाठी मंडळ अधिकारी आणि तलाट्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. कारण आपण शेतू सुविधा केंद्रामध्ये जाल तर तिथं एडिटचं ऑप्शन नाही, एडिट ऑप्शन नसल्यामुळं मग ते एडिट होत नाही, मोबाईल नंबर चेंज वगैरे होत नाही. आणि त्यामुळं ज्यांना काही चेंज वगैरे करायचं असेल त्यांनी तलाठी मंडळ अधिकारी शी संपर्क साधून आपला जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करून घ्यायचा आहे. आणि फार्मर आय डी तर अत्यावश्यकच आहे. ज्यांचे 2 गावात जमीन आहे अशाने काय करायचं आहे, हे काम करायचं आहे. बाकीच्यांना काही चेंजेस करायचे असेल, आणखीन एका गावामध्ये जर जास्तीचे गट असेल, कमी गट लागले असतील तरी ते तुम्ही काय करू शकता, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याशी संपर्क साधून या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकतात. याच्यापेक्षा दुसरीकडे कुठंही जाऊ नका, कारण दुसरीकडे कुठंही होत नाही. शेतू सुविधा केंद्रावाल्याकडे सुद्धा गेला तरी होत नाही, कारण एडिटिंगचा ऑप्शन त्यांना दिलेला नाही, त्यांना ते येत नाही. ते फक्त डायरेक्ट तुमचा फार्मर आय डी नसेल तर फार्मर आय डी बनवून देऊ शकतात, काढून देऊ शकतात. आणि त्यानंतर ज्यांचा फार्मर आय डी अप्रूव्हल झाला आहे, तयार झाला आहे, बनवलेला आहे, ते त्या अप्रूव्हल फार्मर आय डीची काय करू शकतात, तुम्हाला झेरॉक्स प्रिंट देऊ शकता. त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. त्यामुळं मग ज्यांचा काही जे प्रॉब्लेम असेल तो काय करायचा आहे, तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्याशी जाऊन सॉल्व करून घ्यायचा आहे, व्यवस्थित करून घ्यायचा आहे. त्याशिवाय दुसरा काहीही त्यांना मार्ग वगैरे नाही. ज्यांचा मोबाईल नंबरचा प्रश्न असेल, गटाचा असेल, एका गावात 2 गावात 3 गावात जमीन असेल, वेगवेगळ्या गावात जमिनी आहेत, तर अशांचाही प्रश्न असेल, असं सर्वांनी काय करायचं आहे, आपला मंडळ अधिकाऱ्याशी तलाठ्याशी संपर्क करून सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे, एडिट करून घ्यायचं आहे. ज्यांना काही अडचण वगैरे असेल ते कमेंटमध्ये सांगू शकता, आपण त्याच्यावर सोल्युशन दिलं जाईल, सांगितलं जाईल. धन्यवाद.